जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुज यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती आणि इतर जे काही स्पर्धा परीक्षा संदर्भात महत्त्वाच्या जे काही अपडेट असेल, घडामोडी असेल, तर ते आपल्या चॅनलवर तुम्हाला आपण अपडेट देत असतो. तर सध्याच्या घडीला शिक्षक भरतीमध्ये जी काही विशेष शिक्षकांची पदभरती सध्या बघा या ठिकाणी होणार आहे. त्या संदर्भात जे काही पदं येतात त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की कला शिक्षक असेल, क्रीडा शिक्षक असेल, त्यानंतर कार्यानुभव शिक्षक असेल, संगीत शिक्षक असेल, हे जे काही सध्या बघा स्पेशल शिक्षक येतात, विशेष शिक्षक. तर त्यांची पदभरती संदर्भात नेमकी काय अपडेट आहे, तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या बघा बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की शिक्षक पदभरतीमध्ये 2022 मध्ये जी काही पदभरती झाली, तर त्या पदभरतीमध्ये कला, क्रीडा किंवा जी काही इतर विशेष शिक्षक होती तर त्यांची भरती सध्या बघा त्या ठिकाणी झाली नाही. परंतु 2025-26 संदर्भात जी काही पदभरती होणार आहे टेट 3 स्वरूपात, तर त्याच्यामध्ये कला, क्रीडा आणि कार्यानुभवची जी काही पदं आहेत तर ती सध्या बघा विशेष शिक्षक म्हणून तिथं भरली जाणार आहे. तर त्या अनुषंगाने एक महत्त्वाचं जे काही या ठिकाणी प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीने पत्र सध्या बघा एक इश्यू करण्यात आलं होतं. ह्या पत्रामध्ये बघा, हे पत्र आताचं म्हणजे जास्त जुनं नाही, 1 जुलै 2026चं बघा या ठिकाणी 15 दिवस पूर्वीचं हे पत्र होतं. आता हे पत्र प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीने इथं इश्यू करण्यात आलं होतं. ह्याच्यामध्ये जे काही इथं बघा संपूर्ण विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग, त्यानंतर शिक्षण अधिकारी, प्राथमिक, जिल्हा परिषद, संपूर्ण बघा महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांना देखील हे पत्र देण्यात आलं होतं. त्यानंतर शिक्षण अधिकारी, प्रशासन अधिकारी, महानगरपालिका संपूर्ण सर्व, त्यानंतर शिक्षण निरीक्षक दक्षिण, पश्चिम, उत्तर, बृहन्मुंबई जो काही विभाग आहे तर त्या संदर्भात असलेले हे जे काही शिक्षण विभागाशी निगडीत असलेले संपूर्ण अधिकारी महाराष्ट्रातील, तर त्यांना हे पत्र इथं इश्यू करण्यात आलं होतं. ह्या पत्राचा जो काही प्रमुख विषय आहे तर तो विषय बघा, जे काही विशेष शिक्षक आहे तर त्यांच्याशी निगडीत आहे. तर त्या संदर्भात इथं तुम्हाला दाखवतो. इथं बघा, स्थानिक स्वराज्य संस्थेतील उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निर्देशकाची माहिती भरण्याची सुविधा सरळ पोर्टलवर उपलब्ध झाल्याबाबत अशा पद्धतीने इथं विषय होता. म्हणजे जे काही उच्च प्राथमिक शाळांमध्ये जे काही निर्देशक आहे अंशकालीन, तर त्यांची माहिती भरण्याच्या अनुषंगाने तिथं माहिती देण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये किती पटसंख्येवरती बघा त्या ठिकाणी किती त्या ठिकाणी जी काही पदं आहेत तर ती पदं येतात. तर त्याच्यासाठी इथे संदर्भ देखील देण्यात आलेले 4 संदर्भ आहे, वेगवेगळे जे काही पत्र असेल तर ते इथं देण्यात आले. आता ह्याच्यामध्ये सविस्तर माहिती आपण इथं बघूया. तर इथे उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयान्वये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इयत्ता 6वी ते 8वीच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निर्देशकांच्या नियुक्ती संदर्भात सुधारित धोरण या ठिकाणी बघा निश्चित करण्यात आले आहे. सदर शासन निर्णयानुसार 100 किंवा त्यापेक्षा अधिक आधार वैद्य विद्यार्थ्यांची संख्या असलेल्या शाळांमध्ये इथं बघा कला असेल, क्रीडा, कार्यानुभव या विषयासाठी प्रत्येकी एक याप्रमाणे 3 अंशकालीन निर्देशकाची पदाबाबत निकष निश्चित या ठिकाणी करण्यात आले आहे. आपल्याला माहिती आहे की जे काही स्पेशल शिक्षक आहे, विशेष शिक्षक आहे, त्याच्यामध्ये कला शिक्षक या ठिकाणी आहे, बरोबर. कला शिक्षक, क्रीडा शिक्षक व कार्यानुभव शिक्षक ह्या विषयांची जे काही प्रत्येकी एक प्रमाणे ह्या ठिकाणी जर आपण पटसंख्या बघितली तर 100 किंवा त्यापेक्षा अधिक असलेले जे विद्यार्थी असेल, पटसंख्या असेल, बरोबर, म्हणजे त्यांचा आधारवेद्य पाहिजे. तर अशा शाळांमध्ये कला असेल, क्रीडा असेल, कार्यानुभव असेल, तर ह्या संदर्भात प्रत्येकी इथे जगात 3 अंशकालीन निर्देशकाची पदाबाबत निकष त्या ठिकाणी निश्चित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने आपल्या कार्यालयातील किंवा आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व गट शिक्षण अधिकारी, केंद्र प्रमुख, संबंधित मुख्याध्यापकांना शासन निर्णयातील तरतुदीनुसार आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्याबाबत संचालनालयाने संदर्भ क्रमांक 2 व 3 नुसार सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. म्हणजे या ठिकाणी जे विशेष शिक्षक आहे कला, क्रीडा, कार्यानुभव संदर्भात, तर त्यांना जी पदं आहे तर ती पदं बघा कशा पद्धतीने ह्या ठिकाणी मंजूर व्हायची. म्हणजे 100 किंवा 100 पेक्षा जास्त आधारवेद्य विद्यार्थी ज्या शाळेमध्ये आहे त्या ठिकाणी कला, क्रीडा, कार्यानुभव ह्या विषयाचे प्रत्येकी एक याप्रमाणे ह्या ठिकाणी 3 शिक्षक बघा त्या ठिकाणी पदांचे जे काही निकष आहे तर त्या निकषानुसार इथं पुढची प्रक्रियेसंदर्भात कार्यवाही करण्याची सूचना देण्यात आली. तसंच इथं पुढे म्हटलंय की तरी उपरोक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इयत्ता 6वी ते 8वीच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये कला, क्रीडा, कार्यानुभव, अंशकालीन निर्देशक यांची माहिती भरण्याची जी काही सुविधा आहे तर ती सुविधा सध्या इथे संच मान्यता 2025-26 नुसार इयत्ता 6वी ते 8वीच्या उच्च प्राथमिक शाळा जेथे पटसंख्या 100 किंवा त्यापेक्षा अधिक आधार ह्या ठिकाणी
जे काही विद्यार्थ्यांची संख्या असलेल्या शाळांमध्ये भरण्याची सुविधा सरळ पोर्टलवरील स्कूल पोर्टलवर मुख्याध्यापकच्या लॉग इन स्तरावर उपलब्ध त्या ठिकाणी करून देण्यात आली. तरी उपरोक्त जे काही निर्देशक आहे यांची माहिती सरळ पोर्टल अंतर्गत स्कूल पोर्टलवर अद्ययावत करण्याबाबत आपल्या स्तरावर इयत्ता 6वी ते 8वीच्या उच्च प्राथमिक शाळा जेथे पटसंख्या 100 किंवा त्यापेक्षा अधिक आधारवेद्य विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांना देण्यात याव्यात. या केलेल्या कारवाईचा अहवाल संचालनालयाला सादर करण्यात या ठिकाणी यावा. अशा पद्धतीने हे पत्र सध्या इथं इश्यू करण्यात आलेले. एकंदरीत जी काही विशेष शिक्षक आहे कला क्रीडा कार्यानुभव, तर हे जी पदं आहे तर ही पदं देखील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सध्या बघा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि ही पदं कोणत्या वर्गासाठी येतात तर इथं सांगितल्याप्रमाणे 6वी ते 8वी या वर्गासाठी सध्या बघा आपल्याला ही जी पदं आहे ही पाहायला सध्या इथं मिळणार आहे. तर ही एक महत्वाची जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या बघा इथं असणार आहे. आता ह्याच्यामध्ये जी काही पदं आहे तर ती पदं आपल्याला माहिती आहे की 100+ विद्यार्थी संख्या इथं सांगितलेली आहे. 100+ आधारवेद्य विद्यार्थी त्या ठिकाणी जी काही संख्या आहे तर ती संख्या शाळेमध्ये सध्या बघा या ठिकाणी त्या ठिकाणी असायला पाहिजे. इथं सांगितल्याप्रमाणे असलेल्या शाळेमध्ये कला क्रीडा कार्यानुभव बरोबर 100 किंवा त्यापेक्षा अधिक विद्यार्थी आधारवेद्य असायला पाहिजे. आणि त्यांची जी काही नोंदणी आहे तर ती नोंदणी इथं सांगितल्याप्रमाणे जे काही पोर्टल आहे सरळ पोर्टल त्या ठिकाणी बघा सरळ पोर्टलवरती जी माहिती आहे तर ती माहिती सध्या बघा त्या ठिकाणी नोंद करायची आहे. अशा ज्या सूचना आहेत तर ह्या सूचना संपूर्ण जे इथं अधिकारी वर्ग आहे संपूर्ण बघा इथं विभागीय शिक्षण उपसंचालक आहे संपूर्ण विभाग जे महाराष्ट्रातले शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद या ठिकाणी संपूर्ण सर्व असणार आहे. जिल्हा परिषद ज्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या. त्यानंतर इथं जे काही महानगरपालिकेसंदर्भात देखील वेकेन्सी येत असते आपल्याला 6 ते 8ची. तर त्याच्यामध्ये देखील जी काही कला क्रीडा कार्यानुभव शिक्षकांसंदर्भात आणि हे स्पेशल शिक्षण निरीक्षक जे आहे दक्षिण पश्चिम उत्तर हे बृहन्मुंबई जो काही त्या ठिकाणी विभाग आहे त्या संदर्भात देखील ही जी काही माहिती आहे तर ही माहिती भरण्याच्या अनुषंगाने हे पत्र सध्या इश्यू करण्यात आलं आहे. जेणेकरून आगामी काळामध्ये जी काही पदभरती सध्या होणार आहे त्याच्यामध्ये कला क्रीडा आणि कार्यानुभव संदर्भात जे काही विशेष शिक्षक आहे तर त्या संदर्भात जी काही जाहिरात आहे तर ती जाहिरातीमध्ये पद कदाचित आपल्याला पाहायला या ठिकाणी बघा मिळू शकतात. तर सध्या हे जे पत्र आहे तर हे पत्र या ठिकाणी शिक्षण संचालक जे आहे प्राथमिक तर त्यांच्या वतीने इथं बघा इश्यू करण्यात आलेले आहे. आता ह्याच्यामध्ये पुढील जशी कार्यवाही होईल तशी तुमच्यापर्यंत सध्या बघा पोहोचवण्यात येईल. तर ह्या ठिकाणी जे माहिती असतं बघा प्रधान जे काही सचिव आहे माननीय शालेय शिक्षण क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई आणि माननीय आयुक्त शिक्षण जे काही कार्यालय आहे आयुक्त तर त्यांना देखील ह्या ठिकाणी माहिती स्तव सादर सध्या बघा करण्यात आपल्याला आलेली इथं माहिती सध्या मिळत आहे. तर जे उमेदवार कला क्रीडा आणि कार्यानुभव शिक्षक संदर्भात खास करून विशेष जे काही शिक्षक आहे त्या संदर्भात वाट बघणारे जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची बघा अपडेट होती. अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या चॅनलवर वेळोवेळी तुम्ही भेट देत राहा. चॅनलला अपडेट राहा जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती जी असेल तर ती मिस होणार नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला आपलं चॅनल जे आहे तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. बेल आयकॉन असेल ती देखील तुम्हाला प्रेस करून घ्यायची आहे. तसंच आपलं टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप आहे. ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत जेथे तुम्हाला संपूर्ण लिंक असेल संपूर्ण शासन निर्णय असेल संपूर्ण पत्र असेल व्यवस्थित तर ते तुम्हाला सध्या मिळणार आहे. तर हे संपूर्ण लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सध्या पाहायला मिळतील. तर तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. ह्या संदर्भात पुढील जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत आपण पोहोचवू. तर सध्या ही एक महत्त्वाची कला क्रीडा आणि कार्यानुभव शिक्षकांसंदर्भात अपडेट होती. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा. इतर जे काही विशेष शिक्षकांपर्यंत देखील माहिती पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील ह्या संदर्भात अपडेट होईल. तर ही महत्त्वाची अपडेट होती. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम.